नमस्कार, श्री सेवा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। याआधी अपलोड केलेल्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तेव्हा ती व्हिडिओ जरूर पहा। त्या व्हिडिओमध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठा कशी करावी, गणपती अथर्वशीर्षाचे आवर्तन कसे करावे याविषयी माहिती दिली, तेव्हा ते व्हिडिओ जरूर पहा आणि लाईक व शेअर करा, त्यामुळे ही माहिती दुसऱ्यांना पण मिळेल। चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण गणपतीमध्ये किंवा बुधवारी कोणते उपाय करावे याविषयी माहिती घेणार आहोत। हे उपाय केल्याने तुमच्यावर गणपतीची निस्सीम कृपा राहील, धन धान्य संपत्ती याची भरभराट होईल, आरोग्य लाभेल, तुमची बिघडलेली कामे मार्गी लागतील आणि सर्व काही चांगलं होईल। गणपतीची अखंड कृपा तुमच्यावर राहील, त्यासाठी हे उपाय जरूर करा। तर त्यातला पहिला उपाय आहे बुधवारी किंवा गणपतीमध्ये, आता गणपती येतील तर त्यावेळेस 7 नारळांची माळ करून ती गणपतीला अर्पण करावी। त्यासोबत लाल फूल आणि 21 दुर्वा अर्पण कराव्या। हे तुम्ही आपल्या घराच्या जवळ गणपती मंदिर असेल तिथे करू शकता, किंवा मग आता गणपती येत आहेत तर गणपतींमध्ये तुमच्या जवळपास जे कुठे गणपती बसले असतील तर तिथे अर्पण करावी। यामुळे तुमची कामे नक्कीच होतील, तुमच्या घरात गणपतीची कृपा राहील। दुसरा उपाय आहे रोज 21 दुर्वा, रोज किंवा बुधवारी 21 दुर्वा, लाल फूल आणि गुळ खोबरं हे गणपतीला चढवायचे आहे। तसेच रोज 21 गुळाचे तुकडे प्रसाद म्हणून वाटायचे आहेत। जर तुम्हाला रोज 21 गुळाचे तुकडे प्रसाद म्हणून वाटणे शक्य नसेल तर दर बुधवारी किंवा मग चतुर्थीच्या दिवशी तुम्ही मंदिरात जाऊन हे 21 गुळाचे तुकडे तिथल्या लोकांना प्रसाद म्हणून द्यायचं आहे। तसेच जर गुळाचे तुकडे किंवा मग ती छोटीशी ढेप पण मिळते गुळाची, ती जरी वाटली तरी चालेल। तर हे तुम्ही रोज किंवा मग दर बुधवारी किंवा मग चतुर्थीला करायचं आहे। त्यानंतर पुढचा उपाय आहे एक ताम्हण किंवा स्टीलचं ताट घेऊन त्यावर ओम गण गणपतये नमः असे लिहून त्यामध्ये 5 बुंदीचे लाडू ठेवून ते जवळच्या गणपतीचं मंदिर असेल तर तिथे याचा नैवेद्य दाखवायचा आहे। तिथे तुम्ही 4 लाडू प्रसाद म्हणून वाटा आणि 1 लाडू तुम्ही घरी घेऊन येऊ शकता प्रसाद म्हणून, नैवेद्य म्हणून। आणि जमल्यास तर ते ताट किंवा ताम्हण तुम्ही जे घेऊन गेले आहेत तर ते मंदिरात अर्पण करा, आणि जर ते शक्य नसेल तर मग घरी आणा, काही हरकत नाही। हा उपाय केल्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। त्याचप्रमाणे पुढचा उपाय आहे की गणपतीला जानवे द्या। जानव्याला मान खूप आहे, त्याच्यामुळे गणपतीला जानवं प्रिय आहे। गणपतीला जानवं अर्पण करा, धूप दीप दाखवून मग ओम गण गणपतये नमः हा मंत्र म्हणा। तसेच दररोज गणपतीचा अभिषेक करायचा आहे। अभिषेक कसा करावा तर 2 लहान वाट्या घ्याव्यात, एका वाटीत दूध आणि एका वाटीत पाणी घेऊन 21 वेळा पाण्याने आणि 21 वेळा दुधाने अभिषेक करायचा आहे। अभिषेक करताना ओम गण गणपतये नमः हा मंत्र बोलायचा आहे। 20 वेळा पाण्याने आणि 21 वेळा दुधाने अभिषेक केल्यानंतर तो अभिषेक करताना ओम गण गणपतये नमः हा मंत्र बोलून झाल्यानंतर तुम्ही परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे, गणपतीची मूर्ती स्वच्छ करायची आहे। हे केल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होईल। तसेच जर तुम्हाला हे शक्य नसेल, तुम्ही हे तर दररोजच करावे, त्याला काही नाही, फक्त 4 ते 5 मिनिटं लागतात, त्याच्यामुळे ते अवश्य करा। पण जर शक्य नसेल तर दर बुधवारी तरी करा दररोज। तसेच पुढचा उपाय म्हणजे दररोज गणपती अथर्वशीर्षाचा पाठ करायचा आहे। दररोज शक्य नसेल तर दर बुधवारी तरी हा पाठ करायचा आहे, यामुळे खूप फायदा होईल। जर तुम्ही दररोज केला तर अतिउत्तम, म्हणजे सोन्याहून पिवळं असेल, कारण यामुळे तुम्हाला खूप फायदा आहे। गणपती अथर्वशीर्ष गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे। गणपती अथर्वशीर्षाचे आवर्तने कसे करावे तर याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तेव्हा चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ जरूर पहा। पुढचा उपाय आहे गरीब लोकांना दान करावे। दान केल्यामुळे तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही। तुमच्या बिघडलेल्या गोष्टी ज्या जुन्या असतील, जे कामं होत नसतील कधीपासून, तर ते कामं पण पूर्ण होतात, मार्गी लागतात। म्हणून गरीब लोकांना दान करावे। असे म्हणतात की आपण जेवढं जास्त दान केलं तेवढं पुण्य आपल्याला मिळतं, आणि तेवढ्याच पटीने, त्याच्यापेक्षा जास्त पटीने आपल्याला आपल्या घरात समृद्धी होत असते, भरभराटी होत असते। त्याच्यामुळे गरीब लोकांना दान नेहमीच करावे। तसेच तुमच्या जवळपास कुठे हत्ती असेल तर हत्तीला चारा खाऊ घालावा।
त्यामुळे गणपती अतिशीघ्र प्रसन्न होतात असे म्हणतात. त्यानंतर मग गोमातेला हिरवा चारा खाऊ घाला. यामुळे तुमचे बुधग्रह सुधारण्यास मदत होते. तसेच गोमातेला डाळ आणि गूळ खाऊ घालावे. गोमातेची सेवा केल्यामुळे सर्व देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. त्यासाठी आपण गोमातेला डाळ व गूळ खाऊ घालावे. गाय ही देशी, पांढरी किंवा तांबड्या रंगाची असावी. पुढचा उपाय म्हणजे बुधग्रहाचा दोष असेल तर तुम्हाला गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे. प्रत्येक चतुर्थीला 11, 21 किंवा 5 असा मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर गणपतीला कुंकू प्रिय आहे तर बुधवारी तुम्ही गणपतीला कुंकू चढवा. हे केल्यामुळे तुम्हाला अपार धनप्राप्ती होईल. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हे उपाय आपल्याला करायचे आहेत. पुढचा उपाय म्हणजे हिरवे मूग दान करा. हिरवे मूग दान केल्यामुळे तुमचे सर्व दोष दूर होतील. एखाद्या गरीबाला सव्वाच्या पटीत म्हणजेच 1.25 मूठ, 1.25 वाटी किंवा 1.25 पावशेर किंवा 1.25 किलो अशा पटीमध्ये गरीबाला मूग दान करा. त्यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. तुमच्या घरात सुख, समृद्धी, धनसंपत्ती यांची कृपा राहील. तर हे असे उपाय होते. तर हे तुम्ही गणपतीमध्ये किंवा दर बुधवारी नक्की करा. तुमचे सर्व काही कामं पूर्ण होतील. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा. म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद. श्री गणेशाय नमः.